नमस्कार, स्वागत आहे तुमचं मोहक रेसिपीज आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये. आज आपण वाळवणाच्या पदार्थामधील अत्यंत साधी सोपी अशी एक रेसिपी पाहणार आहोत. तर आज आपण 10 ते 15 मिनिटांमध्ये तयार होणारे उपवासाचे साबुदाणा बटाटा पापड करणार आहोत. चला तर मग अजिबातही वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात प्रथम इथे आपल्याला 1 वाटी साबुदाणा भिजत घालावा लागणार आहे. हा साबुदाणा एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊया. साबुदाणा 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया. साबुदाणा 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर यामधील पाणी पूर्णपणे निथळून आता यामध्ये साबुदाणा बुडेल इतपत पाणी घालून घेऊया. ज्याप्रमाणे आपण खिचडीसाठी पाणी वापरतो त्याचप्रमाणे आपल्याला साबुदाणा चांगला बुडेल इतपतच पाणी घालायचं आहे. आता हा साबुदाणा आपल्याला एका रात्रीसाठी म्हणजे 10 ते 12 तासांसाठी भिजत ठेवायचा आहे. 10 ते 12 तासानंतर इथे साबुदाणा पूर्णपणे भिजलेला आहे, एकदम मऊ असा झालेला आहे. आता हा साबुदाणा पूर्णपणे मोकळा करून घेऊया. हा साबुदाणा पूर्णपणे मोकळा करून घेतल्यानंतर ज्या भांड्यामध्ये आपण साबुदाणा शिजवणार आहोत त्या भांड्यामध्ये 3.5 वाट्या पाणी घालून घेऊया. ज्या वाटीने आपण साबुदाणा घेतला होता त्याच वाटीने इथे पाणीही घ्यायचं आहे. आता ही कढई उचलून गॅसवरती ठेवून द्यायची आहे. कढईमधील पाण्याला एक चांगली उकळी येईपर्यंत हे बटाटे किसून घेऊया. मध्यम आकाराचे 2 बटाटे कच्चे बटाटे घेतलेले आहेत. या बटाट्याची साल काढून घेऊया. या दोन्ही बटाट्यांची साल काढून घेतल्यानंतर बटाटे किसून घेऊया. खोबरे किसायची किसणी असते तीच किसणी इथे मी वापरलेली आहे. किस काळा पडू नये म्हणून या भांड्यामध्येही थोडंसं पाणी घेतलेलं आहे. दोन्ही बटाट्यांचा किस करून घेतल्यानंतर 2 ते 3 पाण्याने हा किस चांगला धुवून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये गरजेपुरतं पाणी घालून तसाच भिजत ठेवायचा आहे. इकडे आपल्या पाण्यालाही उकळी आलेली आहे. आता यामध्ये सुटा करून घेतलेला साबुदाणा घालून घेऊया. हा साबुदाणा पाण्यामध्ये चांगला मिक्स करून घेतल्यानंतर गॅसची फ्लेम एकदम बारीक करून यावरती झाकण ठेवून 4 ते 5 मिनिटांसाठी साबुदाणा शिजवून घेऊया. आपल्याला हा साबुदाण्याचा खूप जास्त गाळ करायचा नाही, तसाच तो कच्चाही ठेवायचा नाही. 4 ते 5 मिनिट साबुदाणा शिजण्यासाठी पुरेसे आहेत. 4 ते 5 मिनिटांनंतर इथे साबुदाणा कसा शिजला आहे ते चेक करूया. तर इथे छान असा साबुदाणा शिजलेला आहे. आता लगेचच यामध्ये बटाट्याचा किस घालून घेऊया. किस घालत असताना किसामधील पाणी चांगलं पिळून घ्यायचं आहे. त्यानंतरच हा किस यामध्ये घालायचा आहे. आता किस घातल्यानंतर परत एकदा 2 ते 3 मिनिटांसाठी किस शिजवून घेऊया. किस पाडण्यासाठी इथे आपण छोट्याच खिसणीचा वापर केलेला असल्यामुळे किस शिजायला जास्त वेळ लागत नाही. आपल्याला हा किस पूर्णपणे शिजवून घ्यायचा नाही तर थोडासा मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया. तर आता परत 2 ते 3 मिनिटांसाठी यावरती झाकण ठेवून देऊया. 2 ते 3 मिनिटांनंतर किस कसा शिजला आहे ते चेक करूया. तर किस एकदम छान म्हणजेच मऊ असा शिजलेला आहे. आता लगेचच गॅस बंद करून घेऊया. हे मिश्रण पूर्णपणे थंड झालं. पुढची प्रोसेस करायची आहे. जवळपास 3 ते 4 तासांसाठी हे मिश्रण मी असंच बाजूला ठेवून देणार आहे. इथे मी 1 वाटी साबुदाण्यासाठी 2 कच्चे बटाट्यांचा वापर केलेला आहे. परंतु तुम्हाला जर अजून जास्त बटाटे यामध्ये वापरायचे असतील तरीही तुम्ही वापरू शकता व कमी बटाटे वापरले तरीही चालू शकतील. 3 ते 4 तासांनंतर इथे आपले हे मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे. तसेच साबुदाणाही चांगला फुलून वर आलेला आहे. साबुदाणा व बटाट्याचा की सकाळी शिजवून घेतल्यामुळे दुपारपर्यंत छान साबुदाणा भिजला जातो. आता हे मिश्रण मिक्सरच्या एका मोठ्या भांड्यामध्ये काढून अजिबातही पाण्याचा वापर न करता एकदम बारीक असं वाटून घेऊया. एकदम बारीक असं वाटून घेतलेलं हे मिश्रण एका दुसऱ्या पातेल्यामध्ये काढून घेऊया. इथे हे वाटून घेतलेलं मिश्रण किंचितसं मला घट्टसर वाटत असल्यामुळे इथे मी 1 पळी भरून गरम पाणी यामध्ये घालून घेतलेलं आहे. मिश्रण थोडंसं घट्टसर जरी वाटलं तरी यामध्ये अजिबातही थंड पाण्याचा वापर न करता फक्त गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. मगाशी 3.5 वाट्या पाणी व आत्ता जवळपास 1 वाटी म्हणजे एकूण 4.5 वाट्या पाणी इथे मी वापरलेलं आहे. पापड करण्यासाठी इथे एक पॉलिथिनची शीट अंथरलेली आहे. त्यावरती हे मिश्रण ओतून थोडेसे घट्टसरच असे इथे आपल्याला म्हणजेच थोडेसे जाडसर असे आपल्याला इथे पापड करायचे आहेत. कारण की पापड सुकल्यानंतर ते खूप जास्त पातळ होतात. अशा प्रकारचे पळी पापड करायला अजिबातही जास्त वेळ लागत नाही. अवघ्या 10 मिनिटांमध्ये इथे माझे सर्व पापड करून झालेले आहेत. आपल्याला हे पापड 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये चांगले सुकवून घ्यायचे आहेत. 2 दिवस इथे मी पापड चांगले सुकवून घेतलेले आहेत. तर तुम्ही इथे पाहू शकता एकदम कागदासारखे पातळ असे इथे पापड तयार झालेले आहेत. यातील काही पापड आपण तळून पाहूया. तर इथे मी तव्यामध्ये तेल हलकंसं गरम करून घेतलेलं आहे. यामध्ये 1 पापड सोडून घेऊया. तर तुम्ही इथे पाहू शकता तेलामध्ये पापड सोडल्या तो अगदी दुपटी तिपटीने फुललेला आहे. तसेच एकदम पांढरा शुभ्रही तयार झालेला आहे.
दुसऱ्या प्रकारचे साबुदाणा पापड करायला खूप जास्त वेळ लागतो, परंतु अशा प्रकारचे पापड करायला अजिबातही जास्त वेळ लागत नाही. यातील एक पापड मी तुम्हाला तोडून दाखवते. हा पापड एकदम खुसखुशीत असा तयार झालेला आहे, तसेच अजिबातही तेलकट झालेला नाही. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.